तर बातमी माढ्यातून आहे। सीना नदीला आलेल्या पुरात शेतीचं आणि घरांचं नुकसान झालंय। विद्यार्थ्यांच्या वह्या पुस्तकं देखील भिजलेली आहेत। लोकांच्या घरात पाणी शिरलं, त्यामुळे संसार उपयोगी वस्तू तसंच लहान मुलांची वह्या पुस्तकं देखील भिजलेली आहेत। त्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सीना नदीकाठी आलेल्या पुरामुळे जे आहे ते उंदरगाव असेल, वाकाव, अनेक ठिकाणी राहुल नगर असेल, दारपळ असेल, अनेक गावांना जो आहे तो या सीना नदीकाठच्या पुराचा फटका बसलाय। यामध्ये शेतकरी असतील, घराचं देखील शेतीचं देखील नुकसान झालंय। मात्र दुसरीकडे बालचिमुकल्यांचं देखील तितकंच शैक्षणिक नुकसान झाल्याचं चित्र नदीकाठच्या भागामधल्या गावोगावी हे चित्र पाहायला मिळते। आपल्या समोर चिमुकले आहेत। कितवीत आहे तू आणि काय झालंय? दुसरीत। बर, काय काय भिजलं पुरामध्ये? दप्तर, बर, मग आता पुस्तक काय काय दिलं वही. शाळेत? शैक्षणिक मदतीची देखील सीना नदीकाठच्या या बालचिमुकल्यांना, विद्यार्थ्यांना मदतीची खऱ्या अर्थानं गरज आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन सुनील काटकर, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, उंदरगाव, माढा, सोलापूर।